राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आता माझ्यासोबतचा जो एक दुसरा व्यक्ती होता इथं तो गायब आहे। त्याच्या बदल्यात मी एका अजून दुसऱ्या व्यक्तीला बोलावलं आहे, दाखवतो। हे ओळखता काय तुम्ही? इले ओळखत असालच हां, ओळखलं असनच। तर आता इले की तुम्ही असं रिकामाने बोलावलं, फक्त जेवण करत जाईन झोपत जाय। आता गमत नाही गेली म्हणून बोलावली लागते म्हणून बोलावली ना। गेली NSS कॅम्पले ते जे दुसरी होती ते गेली NSS कॅम्पले। तर मग मी बाबाला म्हटलं बाबा हे चालली मी एकटी कशी राहू? बाबा म्हणे एक बहीण गेली दुसरीला मला, मग हे आले तर मग डोकं खाले। मग तिच्यासोबत मी तुम्ही ब्लॉग पाहिले ना, आम्ही फिरलो तर हे मला तिने एकटीला घेऊन फिरली, मला घेऊन फिर म्हणले। मग आता आज मी हिला घेऊन चालली बाकी दुसरं काही कारण नाही आहे। म्हटलं आता हिला घेऊन चालली बा फिरायला तर तुम्हालाही फिरून आणतो। चला मग आता पाहू कुठं कुठं चाललो आम्ही ते। काढली तर कधी धुवायला पाहताच नाही त्याच्या अफार परिश्रमानंतर आता Check the mic and make sure it sound right, boys. नाही आताच नाही, थांबून जायचं थोडंसं, सध्या सिगरेट राहू देऊ। आणि पहिले आम्ही आलो एका ठिकाणी गेलो, तिथं आमचा पचका झाला। तिथून आम्ही वापस आलो। हा येते होता, तुमच्या कोणाजवळ कंगवा असेल तर पाठवून देता येईल। आमच्यासोबत 2-3 मध्य प्रदेशातले लोकांची हिंदी बोलून राहिले, 2-4 अजून तिकडे हा मराठी तर आहेच, अजून 2-3 तिकडून अमेरिकेतून आलेले आहे जे इंग्लिश बोलते, 2-4 युक्रेनवाली आहे। हे हिंदी बोलणारी अमृतली आहे। काय मग 10 वाजता निघायचं होतं, 2:30ला निघालो, 4:30 वाजले। आता 5 वाजता गार्डन बंद होते, जाऊन फायदा नाही। 40 रुपये तिकीट आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मी 12 आले सगळे। थांब रे, थांब आता याच्यातले तुम्ही 4 ओळखत नाही, 5 जणांना ओळखत असाल तर बाकीचे हिचं इंट्रोडक्शन देतो मी आता। तर आता हे जे छोटी आहे ना, हे पूनम बाई, हाय करून दे। हाय। हां, हे पूनम, हे आता इंजिनिअरिंगला आहे। हे पोरगी, हे सगळेच पोरं इंजिनिअरिंगला आहे। आणि हे सगळे आपले फ्रेंड सर्कलमध्ये, हे तर तुम्हाला माहिती आहे। आता बाकीच्या याचं तुम्हाला नाव सांगतो, थांबा। हे थेच वय 2 जण ज्याच्यावर अभ्यासाचा ताण होता, अभ्यासाचा मानसिक ताण होता ह्याच्यावर होता, म्हणजे अजूनही आहे। हे याचं प्लेसमेंट झालाय तरी हे असंच करते। हा जो मानस भाई, याच्या नावाच्या तर तुम्ही लय कमेंट केले आहे। हा दुपारी विदर्भातला मला घेऊ नको। अजून हा वय दुपारे हाय कर तोंडाचं काढणं, असं कोण ओळखन तुले? नाही ओळखलं चालते। नाही मोठे लोक आहे। थांबा, तुम्हाला एक मी राहू द्या, पचका झाला। तो धार्मिक, त्याला ओळखताच तुम्ही? त्यानं आजही आम्हाला एका धार्मिक स्थळीत आणलं होतं, पण तिथं आमच्या मागं माशा लागल्या, इकडे यायला लागलं। असं मरण म्हणते हे तिघही झाले पागल, इथंच टाकून ते चला आपण। अमर पवन सहयोग
तू आता एका साईडनं फिरलो आम्ही, इथं फक्त आम्हाला पाणी दिसलं, बाकी काही इथं होतं नाही. आता ते तिघजण फक्त त्या पाण्यात गोलगोल, पाण्यात नाही काय त्या खुर्चीत गोलगोल फिरले, बाकी कोणच काही नाही केलं. आम्ही 2-4 फोटो काढले. आता आम्ही निघालो दुसऱ्या साईडनं. तिकडे काय आहे, कसं आहे, काहून आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. चला आता इकडे काय आहे, कुठे नाही, त्याच्यावर नाही. हे दोघं बाय कसे बसले. बाय राम राम. मुझे तरी राम राम करून दे. हे पहा आता हे काय करून राहिले. पूजा तू पहिले बसून पाय, जर पडली तर ठीक, नाही तर मग मी बसून, तर नाही पडली तर. यायच्या गोळ्या डायरेक्ट नागपूरला भेटते, इथं आहे नाही. अनिकेत एक मिनिट इकडे. यायच्या गोळ्या डायरेक्ट नागपूरला भेटते ना, इथे नाही, तिथे नाही काय. आग्रा सगळेजण हे स्वतःच पाहून राहिले. माझ्यासाठी एक पाळणाही नाही आहे बसायला. 40 रुपये देऊन आहे ना, एका ठिकाणी बसून ठरलं फक्त. काय म्हणतात दुपारी याच्यावर 40 रुपये गेले. या काही पाळण्यात नाही बसलो आपण. हा हा अनिकेत दुपारी, आम्ही सकाळी येणार होतो, याच्यानं दुपारी आलो. उशीर करणार तूच वाय येईन काय तरी बसवलं, गोल गोल फिरायला लावलं. आता विषय गंभीर झाला. कधी पडन माहित नाही. हो ना. अरे देवा थकली मी. त्याला सगळे मागं गेले, त्याला बोलावलं, कोणीच नाही येऊन राहिलं इकडे. मग मी एकटी येऊन बसली. भेटतो का कोणाला, अजिबात नाही, बसली एकटी येऊन. आता मी चालली यायच्या मागं मागं. पाहू हे कुठपर्यंत पोहोचले. तर एकटी इथं पायऱ्या आहे, थकून गेली मी. चालू एकटी किती वेळ चालणार आहे ना. आणि हे मला माहीत आहे, सगळेजण मॅट आहे कधीतरी पागलपणाच करत असाल. ते पा आहे ना, म्हटलं ना पागलपणाच करत असाल. कशीचे कर्तव्य दाखवणारे लोक आहे आमच्यासोबत. बाकीचे ते तिकडे आहे, ते दाखवतो चला. ते पा पूजा दिसली का. पूजा मी नसताना जो हे फोटो काढून नाही बरोबर नाही करून राहिले. आपण इथूनच व्ह्यू दाखवू शकतो असा व्ह्यू. काय सगळा व्ह्यूचा इथे, बाकी दुसरं काही आहेच नाही ना. आता फायनली आमचं 4 घंटे 45 मिनिटानंतर फोटो संपला. आता आम्ही तो मग अशी तो पोरगा दिसला का नाही अनिकेत दुपारी, तो भेटला कोणाला तर नंबरवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, पवन दादा साबळेचा, त्याच्यावर कॉन्टॅक्ट कर जा. 70 57 73 80 73 अमर दादा नंबर आहे. थांबा थांबा, नंबरवर फोन नका करता. सापडला 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 बा. हरपला होता पाण्याच्या शोधात, आदिवासीसारखा भटकू राहिला होता. सापडला. सेकंड नंबर मया. आम्ही इथं रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो, पण रेल्वे नाही आहे आज, प्रवेश बंद आहे म्हणते आज. हे वय पण आज बंद आहे. मध्ये तिकीट भेटत नाही, तर पहिलेच बुकिंग करून ठेवते. आता चाललो आम्ही बोटिंग करायला. याच्यात जायचं आहे. चला चलो चलो. पूजा मोबाईल नको काढू, पडला नाही पडत नाही, माझेच आहे. मानस इथं पडला खाली. आम्ही आलो तर खरी, पण आता वेळ लागून राहिलं. वाटत आहे पोहोचन का नाही. मजा आली. much later. बोलतो काहीतरी बोलणार होती. मला त्याच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. हा कसं पेमेंट चालू झाल्यानंतर मग आम्हाला म्हणतात ती पार्टी एवढं लवकरात लवकर करा. हा बरोबर आहे. व्हिडिओ पहा म्हणा अजून पूर्ण. हो व्हिडिओ बघा. तू पाहिले ना सगळे. हो मग ते ना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा अजून कमेंटही करा. कमेंट करा. हो कमेंट लवकर करा, म्हणजे खूप सारे आम्हाला मग पार्टी भेटणार लवकरात लवकर तुमच्यामुळे. हा असं आहे ते. बाय 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 बाय
बाय बाय नाही, आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी भेटणार आहे. ह्या पाय एकटाच बसला इथं, म्हणजे उभा इथं. आम्ही चाललो तर आम्ही हे बाकीचे सगळे एकमेकांचे मित्र मैत्रिणी, आम्ही दोघी जणी भटकलो यायच्या. आम्ही दोघीला बोलून राहिलो आज. म्हणजे 10 वाजता म्हणे आपण बरं झालं आम्ही 12 वाजता 12 एक नाही माहिती, आपण इथं 2 वाजता पोहोचलो. किती बोलून नाही तर काय तर केले काही नाही, येईना फोटो गिटो सगळं काढत बसले. आम्हाला दोघीले कोण नाही विचारणार, आम्ही दोघीच जणी होतो म्हणून मग आम्ही फिरून राहिलो. माझ्यासारखं असं तुम्हाला घेऊन सोबत, तुम्ही आहे ना आमच्यासोबत 1053 लोक. आम्ही दोघी जणी 54, 55, 1055 झाले. मजा आली. काय पाहून राहिला, काय पाहून राहिला? आलो सगळं फिरलो, पण कुठे आलो हेच नाही सांगितलं अजून. तर आम्ही आलो होतो जवळपास आलो आहे अमरावती का जवळपासच आहे एक. जवळपास नाही आहे चांदूर रेल्वेपाशी. जवळपास नाही आहे. त्याचं नाव आहे, हे गार्डन आहे एक, याचं नाव आहे मालखेड. तर आम्ही मालखेडला आलो होतो. इथं जवळपास आलो आहे चांदूर रेल्वेच्या जवळपास आलो आहे. आणि इथं 15-20 किलोमीटर पर्यंत हे अमरावतीवरून. आणि मजा आली, मस्त धमाल केली. तर या ब्लॉगसाठी एवढंच. चला तर मग आता रजा घेते, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.